खेड तालुक्यातील पापळवाडी येथील महिला भाविक ह्या कुंडेश्वर येथे जात असताना गाडीला अपघात झाला आणि या अपघातामध्ये 10 महिला दगावल्या, तर अनेक महिला त्या ठिकाणी जखमी झाल्या आहेत। आपण सध्या त्यांच्या गावात आलो आहोत। खरं तर शोककळा पसरली आहे। तुमच्या गावातील अनेक महिला काल गेल्या होत्या, अपघात झाला, काय सांगाल? अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी घटना आहे। हृदयाला पिळवणूक टाकणारी अशी घटना या ठिकाणी पवित्र अशा सोमवारी कुंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी या ठिकाणी घडलेली आहे। मृतांना त्या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो आणि अशी दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने त्याचप्रमाणे भाविकांनी सुद्धा योग्य ती काळजी घ्यावी। योग्य ती काळजी घ्यावी। मात्र तुमच्या गावातील आता तुम्ही नातेवाईक आहात, काय नक्की भावना आहे आज? आज खूप असं दुःख झालेलं आहे आणि अशी घटना घडायला नाही पाहिजे। नक्की घटना घडायला नाही पाहिजे। मला सांगा की खरं तर काल ज्या पद्धतीने तुमच्या गावातील काही महिला त्या ठिकाणी, किती महिला आतापर्यंत त्याच्यामध्ये आल्या आणि काय सांग? काल सोमवारी जवळपास 41 महिला, पुरुष आणि लहान बालक यांचा त्यामध्ये समावेश होता। त्यामध्ये 36 महिला, 4 लहान मुलं आणि एक ड्रायव्हर असे एकूण 41 जण देवदर्शनासाठी चालले होते आणि अतिशय एक मन हेलवून टाकणारी हृदयविदारक घटना या ठिकाणी काल घडलेली आहे। आमच्या पापळवाडी गावावरती खूप मोठी शोककळा पसरलेली आहे। दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी पसरलेला आहे। कुणाला काय बोलावं अजूनपर्यंत तर काही सुचत नाहीये। आम्हाला प्रशासनाने चांगली मदत केलेली आहे। ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून काल मृतात्म्यांसाठी सुद्धा मदत जाहीर झालेली आहे आणि जी पेशंट ॲडमिट आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचे स्वीय सहाय्यक सुद्धा कालपासून या गावामध्ये उपस्थित आहे। स्वतः सर्व दखल घेऊन रिपोर्टिंग करत आहे। पण तो जो चालक होता, जो पिकअप चालवत होता, तो सुद्धा तुमच्या गावातीच होता, काय सांगा? गावातीलच चालक होता, परंतु या ठिकाणी सर्व महिला बचत गट असेल किंवा आमच्या वाडीतील सर्व महिला एकत्रितपणे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्व एकत्रित देवाला जात असतात, धार्मिक कार्यक्रम करत असतात। पुढे काय होईल हे कुणालाही माहीत नव्हतं। सर्वजण आनंदाने देव दर्शनासाठी चालले होते आणि सोमवारचा पवित्र दिवस म्हणून एकोप्याने सर्व गाणी म्हणत, त्या भजन म्हणत त्या ठिकाणी रस्त्याने चालले होते। पुढे काय होणार हे कुणालाही माहीत नव्हतं। ड्रायव्हर कडून जरी चूक झाली असली तर ती चूक म्हणता येणार नाही, कारण कुणालाही वाटत नाही की अशी घटना घडावं। आणि ड्रायव्हरच्या घरातील सुद्धा, परिवारातील सुद्धा पेशंट त्यामध्ये खूप भयानक जखमी झालेले आहे। ते सुद्धा गंभीररित्या, त्यांची परिस्थिती सुद्धा नाजूक आहे। नक्कीच्या पद्धतीने पाहिलं की खरं तर खेड तालुक्यातील एक अतिशय मन हेलावून टाकणारी घटना या ठिकाणी घडली आहे आणि संपूर्ण गावावरती सध्या शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। सुनील ठेगडे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।